सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक खूप सुंदर लिहिलेलं असं माझ्याकडे आलेलं आहे. कोणी लिहिलं आहे माहिती नाही आहे, पण खूप सुंदर आहेत विचार. वाचून दाखवते. शीर्षक आहे मुक्काम. मुक्काम. एकटाच आलो होतो, एकटाच जाणार आहे, पण या दोन एकटेपणांच्या मध्ये केवढी गर्दी भेटणार आहे. पहिला मुक्काम आईची कूस, बाबांच्या बोटाचा आधार, घर, अंगण, भावंड आणि मायेचा पहिला संसार. मग शाळेची वाट धरली, काही मित्र जीवाभावाचे झाले, वाटलं हेच आता कायमचे. पण 10वीच्या वळणावर कितीतरी चेहरे मागे राहिले. 12वीला नवे सोबती, कॉलेजमध्ये नवीन दुनिया, पदवी पदव्युत्तर शिक्षण, प्रत्येक वळणावर नवी माणसं. आणि प्रत्येक वेळी वाटलं हीच आपली दुनिया. नोकरी लागली, सहकारी आले, मित्र झाले, काहींशी मनाचे धागे जुळले. नोकरी बदलली, शहर बदललं आणि नकळत पुन्हा काही मुक्काम मागे पडले. मग कुणीतरी आयुष्यात आलं, हातात हात दिला, संसार उभा राहिला, मुलं आली, घर भरलं, त्यांच्या हसण्यात आपलं जग सापडलं आणि आपण विसरून गेलो हेही प्रवासातले सुंदर मुक्काम आहेत. मुक्काम म्हणजे नाती खोटी नाहीत. मुक्काम म्हणजे प्रेम कमी नाही. उलट प्रत्येक मुक्कामानं आपल्याला थोडं घडवलं, थोडं बदललं, थोडं समृद्ध केलं. आई वडील असोत, मित्र असोत, शिक्षक असोत, सहकारी, जोडीदार किंवा मुलं, प्रत्येकाला काही अंतर आपल्याबरोबर चालायचंच असतं. कुणी 2 पावलं, कुणी 2 वर्ष, कुणी अर्ध आयुष्य, तर कुणी जवळजवळ शेवटपर्यंत. पण प्रत्येकाची वाट वेगळी, प्रत्येकाचा मुक्काम वेगळा. आणि एक दिवस अशी वेळ येते जेव्हा गर्दी असूनही आपली लढाई आपल्यालाच लढायची असते. आपले निर्णय आपल्यालाच घ्यायचे असतात, आपले अश्रू आपल्यालाच पुसायचे असतात आणि आपली वाट आपल्यालाच चालायची असते. तेव्हा कळतं सोबत मिळणं हे भाग्य आहे, पण सोबतीवर अवलंबून राहणं हा प्रवासाचा नियम नाही. आयुष्य म्हणजे एकटेपणाची शिक्षा नाही, तर ते स्वतः सोबत चालण्याचा एक दीर्घ प्रवास आहे. माणसं येतात, आपल्यावर प्रेम करतात, आपल्याला घडवतात, आठवणी देतात आणि त्यांच्या मुक्कामावर उतरून जातात. आपली गाडी मात्र पुढे जाते, कारण या जगात येताना एकटाच आलो होतो, अनेकांच्या सोबतीने जगलो आणि जेव्हा निघायची वेळ येईल तेव्हा पुन्हा एकटाच निघेन. पण यावेळी रिकामं नाही, असंख्य माणसांच्या आठवणी मनात घेऊन. मंडळी, किती छान लिहिलं आहे ना. मला खूप आवडलं. खरंच आपण एकटेच येतो, एकटेच जातो, पण या एकटे येण्याच्या आणि एकटे जाण्याच्या मधलं जे अंतर आहे त्यामध्ये आपण खूप जणांना भेटतो. काहींचा सहवास थोडा असतो, काहींची आपली छान गट्टी जमते, काहींच्या बरोबर मनं जुळतात, पण शेवटी एकटंच जायला लागतं आपल्याला. म्हटलंय ना गदिमांनी, 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी लाटा येत असतात आणि प्रत्येक लाट आपल्याला कोणाच्या तरी पासून दूर करत असते, दूर करत असते, दूर करत असते आणि शेवटी आपण एकटेच पुढे निघून जातो. मला खूप आवडली. माझी खात्री आहे तुम्हा सगळ्यांना पण आवडेल. नक्की मला मेसेज करा तुम्हाला आवडलं असेल तर. धन्यवाद. पुन्हा अशाच एका छानशा भेटीसह उद्या भेटूया. खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत माझ्याकडे, तर नक्की भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.